साठी आल्या गंगेच्या स्नानासाठी। गंगेचं स्नान कसं करावं हे शास्त्र आहे बरं का। नुसतं गेले, हातपाय तोंड धुतले, साबण लावली, मुखमार्जन केलं आणि निघून आले, याला गंगा स्नान म्हणत नाही। काही काही लोक हजारो किलोमीटर गंगा स्नानासाठी जातात आणि तिथं गेल्याच्या नंतर साबण लावून आंघोळ करते, शॅम्पू लावून आंघोळ करते, गंगेमध्ये गुळणा करून थुकतात। तुम्हाला सांगू का, जो माणूस गंगेत हातपाय धुतो, जो माणूस गंगेमध्ये साबण लावून आंघोळ करतो, जो गंगेत चूळ भरून थुकतो, तिथं जितके लोक पाप सोडून गेले का तितकंच पाप हे माणूस घरी घेऊन येतो, शास्त्रामध्ये सांगितलं। मग गंगा स्नान कसं करावं तर गंगा जी आहे तिच्याकडे जात असताना मनामध्ये त्या गंगा मातेचं सारखं स्मरण करावं। 100 किलोमीटरवरून त्या गंगेचं स्मरण केलं तर ती गंगा आपल्याला पावन करायला सुरुवात करत असते। तिथं गेल्याच्या नंतर आपले पायातले चप्पल काय असेल ते बाजूला काढावी, तीरावर बसावं, सुंदर असं गंगा मातेला नमस्कार करावा। नमामि गंगे तव पाद पंकजम सुरासुरेर वंदित दिव्य रूपम भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यम भावानुसारम सदा नराणाम। तिला नमस्कार करावा आणि हे गंगा माता, माझ्याकडून कळत न कळत जे काही पातक घडलेले असल हे सगळे पातक तू तुझ्या कुशीमध्ये घे, मी हे सोडण्यासाठी इथं आले आणि माझं जीवनही तुझ्यासारखं पावन पवित्र कर, असं तिला विनंती करावी। पण माते, मी तुझ्या पात्रामध्ये माझे हे पाय ठेवणारे म्हणून मला क्षमा कर, तिला माफी मागावी आणि नंतर तिच्यामध्ये जावं, नाभीभर पाण्यामध्ये जावं, बिंबी इतक्या पाण्यामध्ये, आणि हलक्या हाताने आपलं नाक बंद करावं, नाही तर करताना पुरच बंद, हलक्या हाताने आपलं नाक थोडंसं दाबायचं आणि 1-2 सेकंद पाण्यामध्ये बसायचं, थोडंसं पाणी जाईल असं 3दा पाण्यामध्ये बुडी घ्यायची आणि बाहेर निघून यायचं। याला म्हणते शास्त्र शुद्ध गंगा स्नान। तेव्हा आपले केलेले सगळे पातक गंगा माता घेऊन जात असते। या सप्त ऋषींच्या बायका स्नानासाठी गेल्या आणि त्याच्यातल्या 6 जणी स्नान करून बाहेर आल्या। अरुंधती माता होती। अरुंधती मातेने विचार केला, आपण मार्गशीर्ष महिना आहे, सुंदर असं नंदी महादेव करावा आणि त्याची पूजा करावी, म्हणून माता लगेच तिथं सुंदर असा नंदी महादेव केला आणि पूजा करू लागली। आता बऱ्याचशा महिला तुम्ही बघा, पंढरपूरला, पैठणला जर का स्नानासाठी गेल्या तर तिथं गेल्यावर स्नान करतात आणि लगेच काठावर येऊन तिथलीच माती घेऊन लगेच नंदी महादेव करतो, हे की नाही। आणि नंदी महादेव केलं की लगेच तिथं पूजा करायची, छोटीशी फुलवात असते ती देवाला आरती करायची आणि देवाच्या डोक्यावर ठेवून द्यायची। बऱ्याचशा महिला आहेत आरती ओवळत्यात आणि ती फुलवात देवाच्याच अंगावर ठेवत्यात, याला म्हणतात पुण्य करता होय पाप। बरं, ते करतात आणि ते झाल्यावर तिथून लगेच निघून येतात, त्या देवाचं विसर्जन करत नाही आणि दुसरं कोणी येतं लगेच त्या देवाच्या अंगावर पाय देऊन जातं। मग पूजा करूनही काही उपयोग होतो का? कोणत्याही देवाची पूजा करायची असेल, जे आपण नंदी महादेव करतो तीरावर, त्याचं संकल्पपूर्वक विसर्जन सुद्धा झालं पाहिजे, तर त्या पूजेचं फळ आपल्याला भेटत असतं। अरुंधती माता सुंदर असणारा नंदी महादेव केला आणि पूजामध्ये मग्न झाली। या 6 जणींनी विचार केला, यांची पूजा होईपर्यंत आपल्याला थांबावं लागल, रिकामा वेळ घालण्यापेक्षा थंडी वाजायला लागली म्हणून शेकोटी तयार केली आणि हिमालय, 2 जण सुंदर असणाऱ्या आपल्या मानस कन्येचं, आपल्या पुत्रीचं विदाई काल केलेली आहे। पण मुलगी सासरी जाताना मुलीला आईने काय उपदेश करावा हे शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे। काल मैना राणी आणि हिमालय 2 जण पार्वती मातेसमोर उभे राहिले आणि पार्वती महादेवाला समोर उभा करून पार्वतीला उपदेश केला की हे पार्वती, तू आता कैलासाधिपती भगवान शंकराची भार्या झाली, तू त्यांची पत्नी झाली आणि तू तुझ्या पतीला सदैव प्रिय व्हावीस हा आमचा तुला आशीर्वाद आहे।
पण पतीला प्रिय पत्नी कधी होत असते? कधी होत असते? आई वडिलापासून लांब केल्यावर, कणवऱ्याची सेवा नाही केल्यावर. मैना राणीने सांगितलं, करेहू सदा शंकर पद पूजा, नारी धर्म पती देव न दूजा. तुला आता भगवान शंकर पती रूपाने प्राप्त झालेले आहेत, म्हणून तू भगवान शंकराची सदैव सेवा कर, पद पूजा, त्यांची चरण सेवा कर. आणि जर का तू पतीची सेवा केली तर तू तुझ्या पतीला प्रिय होशील आणि तुझा संसार, तुझा प्रपंच सुखी हो. हसत खेळत तुझं जीवन त्या ठिकाणी कैलासावर जावो, हा आमचा शुभ आशीष, शुभ आशीर्वाद त्या ठिकाणी तिला दिलेला आहे. आणि सुंदर असं माता पार्वती आपल्या कैलास लाकाला परत आलेली आहे. कैलासामध्ये आल्याच्या नंतर सुंदर असणार ग्रह प्रवेश झाला आणि माता सतीच्या टायमाला जे जागेवर होतं तेच आज पार्वतीला जशाचं तसं तिला दिसलं. कारण की आता नुसतं वस्त्र बदलले, पण आत्मा तोच आहे, आत्मा तोच आहे, फक्त शरीर बदललेलं आहे. आणि सगळीकडे त्या ठिकाणी कैलासावर भ्रमण केलं माता पार्वतीनं. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं, कैलासामध्ये रोज शिवपुराण होत नाही, तिथं रामकथा होत असतात. आणि काल सती मातेचा त्याग केला होता कोणी? भगवान शंकराने. आज तीच सती माता पार्वती रूपाने आलेली आहे. आणि ज्या वेळेस पार्वती माता तिथं आली, ग्रंथ पूजन तिनं केलं आणि त्याच भगवान शंकराने उजव्या बाजूला टाकलेलं आसन उचललं आणि पार्वतीसाठी डाव्या बाजूला आसन टाकलं आणि पार्वतीचा स्वीकार केला. आज पार्वती मातेला एवढा आनंद झाला की ज्या गोष्टीमुळे माझा त्याग झाला होता ती चूक मी आता पुन्हा जीवनात कधीच करणार नाही. पार्वती माता भगवान शंकराच्या वामभागाला बसलेली आहे आणि हात जोडून तिने भगवंताला विचारलं, म्हणले प्रभू, मागच्या जन्मात रामकथा ऐकली नाही, भगवंताची परीक्षा घेतली, तुम्हाला खोटं बोलले आणि हट्ट करून मी माझ्या माहेरी गेले, तिथं मला तुमचा अपमान सहन झाला नाही म्हणून मला देहत्याग करावा लागला. पण आता अशी चुकी होणार नाही. तीच रामकथा जी तुम्ही अगस्ती महाराजाकडून श्रवण केलेली आहे ती मला पुन्हा परत सांगा. पूचे रघुपती कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. जगाला पावन करणारी ती कथा मला तुम्ही सांगा. आणि भगवान शंकराने सुंदर असं त्या ठिकाणी पार्वतीचं कौतुक केलं. भगवंत म्हणतात की तू माझ्या प्रभूची परीक्षा घेतली म्हणून मी तुझा त्याग केला होता, पण तुलाही माझ्या रामाचं अस्तित्व कळालं म्हणून आज मी तुझा पुन्हा सती जे देह त्यागलेला होता तीच पार्वती रूपाने मी तुझा स्वीकार करत आहे. सुंदर असा दोघांचा स्वीकार झाला आणि भगवान शंकर माता पार्वतीला घेऊन काही दिवस एका गुफेमध्ये विहार करण्यासाठी गेलेत. पण तिथं सगळ्या देव लोकांनी विचार केला की भगवंताचं लग्न नेमकं लावून कशासाठी दिलं आपण? त्या हसण्या गाण्यासाठी फिरण्यासाठी थोडे दिलेलं आहे. हे लग्न करण्यासाठी एक निमित्त होतं आणि ते होतं तारकासुराचा वध व्हावा, तारकासुर मरावा, त्याच्यासाठी बाबाचं लग्न लावून दिलेलं आहे. पण ह्या दोघा जणाला काही जगाचं भानच राहिलं नाही. दोनच तोंड खिचडीन बोंड, आपापल्या संसारामध्ये सगळे रममान झालेले, ह्याला जगाचं काही घेणं देणं नाही. आमच्यावर किती मोठं संकट आलं. सगळे देव लोकांनी मीटिंग घेतली आणि सगळ्या जणांनी एक शिक्का केला, म्हणले आपणच जाऊन महादेवाला थोडस जरा बाहेर बघा, जगामध्ये काय चाललं हे जरा महाराजांना जाग करू प्रपंचातून बाहेर येण्यासाठी. सगळे जण कैलासावर आले आणि सगळ्यांनी एका मुखाने हल्ला बोल केला, त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. सगळा आवाज हा कैलासामध्ये घुमू लागला. भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या कानावर हे शब्द पडले आणि भगवान शंकर भार्याला घेऊन बाहेर आले आणि पार्वती मातेनं सगळ्या देव लोकांना समोर उपस्थित बघितलं. महादेवाने विचारलं, देव लोकांना कशासाठी आलात? अरे आता लग्न झालं, लग्न होऊन तुम्हाला वाटायला लावलं, खाऊ पिऊ घातलं, मोज मजा केली,
आता जरा राहू दे 4-8 दिवस आम्हाला सुखाने. ते म्हणले बाबा ह्या मृत्यू लोकावर, ह्या स्वर्ग लोकावर एवढं मोठं संकट आलेलं आहे. तारकासुराने सगळ्या देव लोकाला सळो की पळो केलं, त्राही त्राही करून सोडलेला आहे. आणि तो तारकासुर कोणाच्याने मरणार नाही, त्याच्यासाठी तुमचं लग्न लावून दिलेलं आहे. तुम्ही पुत्र उत्पत्ती करा आणि तुमच्या पुत्राच्या हाताने त्या तारकासुराचा वध होणार आहे. हे ज्या वेळेस पार्वती मातेनं ऐकलं त्यावेळेस पार्वती मातेला थोडासा राग आला ह्या देवलोकाचा. पार्वतीने विचार केला, आता नवीन संसाराला आम्ही लागलो, सुंदर असा ग्रस्त आश्रम स्वीकारला आणि हे देव लोक लगेच आम्हाला काम सांगायला आले. लोकाला कोणाला काही घेणं देणं नाही, कोणी सुखी राहा नाही तर दुःखी राहा, सगळी स्वार्थी दुनिया आहे म्हणले ही. अहो 4-8 दिवस जरा हनीमूनला जाऊन द्यायचं ना आम्हाला, पण नाही, आलेच मधात आम्हाला काम सांगायला. आणि पार्वती मातेला थोडासा क्रोध निर्माण झाला आणि रागामध्ये माणसाने कधीच कोणताच निर्णय घेऊ नये. कधी कधी क्रोधामध्ये घेतलेला निर्णयच आपल्या अंगलोट येण्याची दाट शक्यता असते, पहिलं. आणि दुसरी गोष्ट, कधी पण आनंदात कोणाला काही शब्द देऊ नये. एखाद्या वेळेस आपण खूप आनंदात आणि एखादा व्यक्ती काही बोलायला आला, काही विचारायला आला आणि आपल्याकडून काही मागणार असेल तर अशा वेळेस विवेकपूर्ण विचार करून शब्द दिला पाहिजे. अति रागामध्ये पण आणि अति आनंदामध्ये पण आपण त्या ठिकाणी कधीच कोणाला लवकर शब्द दिला नाही पाहिजे, कारण की उद्या गोत्यात येण्याची जास्त शक्यता असते. संकटात आपण येऊ शकतो. माता पार्वतीने विचार केला, आम्हाला वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली, हे देव लोक लगेच काम सांगायला आले. पार्वती मातेना माग पुढे एक विचार केला नाही, डायरेक्ट वाणीतून शब्द काढले, हे देव लोकांनो, तुम्ही आमच्या वैवाहिक जीवनामध्ये एवढं मोठं संकट उपस्थित केलं, आम्हाला तुम्ही शांत चित्ताने आणि राहून देत नाही, म्हणून मी तुम्हा समस्त देवलोकाला शाप देते, तुम्हाला तुमच्या पत्नीपासून कधीच मुलबाळ होणार नाही. हा शापच देऊन टाकला पार्वती मातेला. महादेवाने पार्वती मातेकडे बघितलं आणि म्हणले, पार्वती तू रागाच्या भरामध्ये एवढा मोठा शब्द बोलून गेली की देव लोकांना त्यांच्या पत्नीपासून मुलबाळ होणार नाही. हे नुसतं देवच आहेत, हे नुसतं देवच आहेत, पण या सगळ्यांचा देव मी आहे म्हणून मला महादेव म्हणतात. आणि हाच शाप तुझाच तुला सुद्धा लागू पडणार. तुम्ही बघा, सगळ्या देवाला मानस पुत्र आहे, कोण्या देवाला त्यांच्या स्त्रीपासून पुत्र झालेले नाही, हे शिवपुराणामध्ये कथा सांगितलेली आहे. म्हणून बाबाचे जे आता संतती उत्पन्न होणार आहे ती पण औरस संतती, ती पण त्या ठिकाणी त्यांच्यापासूनच उत्पन्न होणार आहे, पण ती पार्वती मातेच्या उदरातून होणार नाही, हे महत्वाचं आहे. हा शाप पार्वती मातेला सुद्धा लागू झाला. पार्वती माता थोडीशी शांत झाली आणि विचार केला, आपणच आपल्या हाताने आपल्या पायावर दगड पाडून घेतलेला आहे, आता बोलण्यात मजा नाही. शांत उभी राहिली. भगवान शंकर म्हणाले, देवलोकांनो, तुम्ही एवढं सुंदर त्या ठिकाणी माझं लग्न लावून दिलं, मी त्याच प्रयत्नामध्ये आहे, तुमच्या संकट निवारण करण्यासाठी विचार करतोय. आणि त्याच वेळेस महादेवाच्या मस्तिष्कामधून एक सुंदर असं तेज बाहेर पडलं आणि ते तेज भूमीवर पडलं. त्यावेळेस भूमीला दाह निर्माण झाला आणि भूमीतून अग्नी ज्वाला निघू लागल्या. त्यावेळेस सगळ्या देवलोकाला महादेवाने सांगितलं, हेच माझं तेज माझा पुत्र उत्पन्न करणार, पण तुमच्यातून ज्या देवलोकाला हे ग्रहण करण्याची ताकद असेल त्याने हे तेज ग्रहण करावं. त्यावेळेस सगळ्या देवलोकाने एक मुखाने, अग्नी समोर होता, त्या अग्नीला पुढे ढकलून म्हणले, तूच हा महादेवाचा तेज स्वीकार कर. आता अग्नी किती दाहक आहे, त्याला सहज जरी हात लागला तर काय होतंय, चटका बसतो की नाही. त्याला जे हरी म्हणून जरी हात लावला तर काय होतं, चटकाच बसतो. इतका दाहक असणारा तो अग्नी, पण त्या अग्नीनं हे महादेवाचं तेज गिळंकृत केलं, पण त्या अग्नीला सुद्धा हे महादेवाचं तेज सहन झालं नाही. अग्नीच्या अंगाचा दाह होऊ लागला होता. तो अग्नी त्रस्त झाला, पण विचार करू लागला, अग्नीच्याच मुखात का दिलं बरं. त्याचं एक कारण आहे, कारण की आपण ज्या ज्या वेळेस काही यज्ञिक कर्म करत असतो
काही पूजापाठ करत असतो, त्यावेळेस देव लोकांना आपण आहुत्या देत असतो. आहुत्या देत असताना अनेक देवाचे नाव घेऊन अग्नीमध्ये आपण आहुती टाकतो. मग अग्निदेवाच्याच मुखात का टाकायचं, तर अग्निदेव सगळ्या देवांचं मुख आहे. त्याच्या मुखात गेलं म्हणजे सगळ्यांच्या मुखापर्यंत ते पोहोचत असतं. म्हणून अग्नी सगळ्या देव लोकांचं मुख सांगितलेलं आहे. आता हा सुंदर असणारा भगवंताचा तेज गिळंकृत केलं येणे, पण याला त्रास व्हायला लागला म्हणून माझ्या नारायणाकडे गेला आणि नारायणाला विनंती केली. नारायणाने आधी देवलोकांनी सांगितलं, ज्याच्यामध्ये तप सामर्थ्य आहे अशा काही स्त्री जर तुला भेटली, एखादी साध्वी पतिव्रता असेल, तर त्यांच्या शरीरामध्ये तू हे तेज पदार्पण करून दे, तुझ्यामध्ये ती ताकद आहे. त्यावेळेस अग्नी शोध घेऊ लागला आणि अग्नी शोध घेत असताना अग्नीला प्रयागराज मध्ये कृतिका वनामध्ये सुंदर असणाऱ्या गंगेच्या तीरावर आला आणि तिथं बघितलं तर ब्रह्म मुहूर्तावर सकाळी सप्त ऋषींच्या बायका स्नानासाठी आल्या. गंगेच्या स्नानासाठी. गंगेचं स्नान यांची पूजा होईपर्यंत आपल्याला थांबावं लागल. रिकामा वेळ घालण्यापेक्षा थंडी वाजायला लागली म्हणून शेकोटी तयार केली आणि 6 जणी शेकत बसलेले आहे. अग्निदेवाने विचार केला, संधीचं सोनं करावं. ह्या 6 जणी ऋषीपत्न्या आहेत, ह्या 6 जणी तपस्वी आहेत, ह्या 6 जणी साध्वी आहेत आणि आपल्या जवळ असलेलं महादेवाचं तेज 6 जणीच्या गर्भामध्ये त्यांनी स्थापन केलं. आणि ह्या 6 जणीला कळालं आपण सगर्भा झालेलो आहोत, आपल्यामध्ये गर्भ स्थापन झालेला आहे. त्या घरी गेल्या आणि घरी जाऊन आपापल्या पतीला त्यांनी सांगितलं. त्या पतीने सगळ्यांनी विचार केला की याच्यामध्ये यांचा काही दोष नाही, विनाकारण आपण आपल्या स्त्रीला हाणमार करणं, काढून देणं योग्य नाहीये. त्यांनी अंतरज्ञानाने ओळखलं ऋषी म्हणजे कोण. ऋषी म्हणजे रिसर्च करणारे, त्याला सायन्स आजच्या भाषेमध्ये बोलतो आपण. अशा असणारे त्या ऋषी लोकांनी योग्य ज्ञानाने ओळखलं आणि सांगितलं हे तेज सामान्य व्यक्तीचं नाही, हे देवाचं तेज आहे. पण हे सांभाळण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये पण नाही, याच्यापासून तुम्हालाही एखाद्या वेळेस त्रास होऊ शकतो. म्हणून तुमच्यात सामर्थ्य आहे. तुम्ही हे जे तेज आहे हे भगवान शंकराचं आहे आणि हे तेज तुम्ही तुमच्या स्वसामर्थ्याने गंगेमध्ये प्रवाहित करा. त्या 6 जणी कृतिका वनात गंगेच्या तीरावर आल्या आणि स्वसामर्थ्याने त्या आपापला गर्भ काढला, एकत्र केला आणि तो एक जीव तिथं तयार झाला आणि 6 जणीने तोच गर्भ गंगेमध्ये विसर्जित केला, गंगेमध्ये सोडला. त्यावेळेस गंगा मातेनं तो बाळ हातामध्ये धरला आणि त्या बालकाला हातामध्ये घेतल्याच्या नंतर गंगा मातेनं विचार केला, हे माझ्या प्रभूचं तेज आहे, माझ्या प्रभूचं बालक आहे, हे माझ्या भगवान शंकराचा पुत्र आहे आणि हा देव लोकाला सहकार्य करणारा आहे, म्हणून हा जिवंत राहायला पाहिजे. गंगा मातेनं त्याला घेतलं आणि कृतिका वनामध्ये कुश गवतावर टाकलं आणि त्या बालकाला तिथं सोडलं. तिनं सोबत नेलं नाही. का तर गंगा मातेला असं वाटलं, याला जर का मी सोबत घेऊन गेले किंवा याला सांभाळलं तर माझे पार्वतीचे दाट शक्यता आहे भांडणं व्हायची. कारण की माझ्या बाबाच्या 2 पत्नी आहेत. एका ठिकाणी वर्णन केलं, एक आहे माता पार्वती आणि दुसरी आहे माता गंगा. एक वाम भागाला बसलेली आहे, एक डोक्यावर बसलेली आहे. आणि जी डोक्यावर बसलेली तिचा राग जास्त कोणाला येत असतो, दुसरी बाजूला बसलेली तिला. म्हणून गंगा मातेनं तिला त्या बालकाला घेतलं नाही. ते बालक तिथंच बसलेलं पडलेलं होतं आणि त्या बालकाला भूक लागली म्हणून तो बालक रुदन करू लागला. ह्या 6 जणीने बघितलं. 6 जणीला असं वाटलं की ह्या बालकाला घ्यावं आणि दूध पाजावं, पण जिना पाजलं तिला सांभाळावं लागलं. हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडला. म्हणून ह्या बालकाने स्वसामर्थ्याने 6 डोके तयार केलेत आणि सांगितलं, मी तुमच्या 6 जणीचं दुग्ध प्राशन करल, पण मला दूध पाजा, मला भूक लागलेली आहे. आणि सुंदर असं 6 जणीने त्या बालकाला दूध पाजलं आणि सुंदर त्याचं नाव पडलं, बोल षडानंद महाराज की जय. सुंदर असं त्याला नामकरण झालं.
पण त्या बालकाचा रुदनाचं काही वेळ शांत झाला आणि नंतर त्याला कोणीच घेत नाही. 6 जणी आपापल्या आश्रमात निघून गेल्या. शेवटी ह्या बालकाने पुन्हा रुदन करायला सुरुवात केली आणि त्याचा रडण्याचा आवाज संपूर्ण दिग्मंडलामध्ये पडू लागला. ज्याच्या ज्याच्या कानावर तो आवाज गेला तो देव त्या ठिकाणी त्या बालकाच्या समीप आला. सगळे देव लोक अंतरिक्षामध्ये येऊन उपस्थित झालेले आहे. शेवटी महादेव पार्वतीला तिथं बोलवण्यात आलं. हा बालक कोणाचा, हा बालक कोणाचा? अग्निदेवाने सांगितलं, हा बालक शिवपुत्र आहे आणि ह्या बालकाचा सांभाळ मी काही दिवस माझ्या जवळ केला. कृतिका वनामध्ये ह्या 6 जणी स्त्रिया याला सोडून गेल्या, पण हा बालक भगवान शंकरच आहे म्हणून हा शिवपुत्र आहे हे एकमताने सिद्ध झालं. आणि भगवान शंकराच्या हातामध्ये त्या बालकाला दिलं आणि त्या बालकाचं पालन माता पार्वतीनं केलं. त्याचं नाव ठेवलं कृतिका वनामध्ये. तो सगळ्यांना भेटला. कृतिका वनामध्ये काही दिवस राहिला म्हणून त्याचं नाव ठेवलं. बोल कार्तिक स्वामी महाराज की जय. असं सुंदर त्याचं नामकरण झालं आणि तो बालक एक 10 वर्षाचा झाला. आणि त्यावेळेस सगळे देव लोक भगवान शंकराजवळ गेले आणि भगवान शंकराला सगळ्यांनी विनंती केली, बाबा हा जो बालक आहे आता कुमार वयामध्ये आलेला आहे आणि ह्या बालकाला आता तुम्ही आमच्या सोबत द्यावं. आणि उन्मंत झालेला तारकासूर त्याचा वध याच्या हाताने झाला तर सगळे देव लोक सुखी होतील आणि सगळे देव लोक आपापल्या लोकांमध्ये राहायला जातील. महादेवाने त्या बालकाला समोर बोलवलं. सगळे देव लोक आले. सगळ्यांनी आपापले एक आयुध त्याला दिलं, शक्ती प्रदान केली आणि महादेवाने सुंदर असणारा आपल्या हातातलं त्रिशूल त्याला प्रसाद रूपाने दिलं आणि सांगितलं, बालका तू जा आणि तारकासुराशी युद्ध कर. तो छोटासा 10 वर्षाचा बालक कार्तिकेय सगळ्या देव लोकांचा सेनापती झाला आणि सेनापती पद प्राप्त झाल्यावर त्या देव लोकांना घेऊन कार्तिक स्वामी तारकासुराशी युद्ध करायला गेले आणि तारकासुराला बोलवलं. तारकासुर अंतरिक्षामध्ये आलेला आहे. तारकासुराने ज्या वेळेस कार्तिक स्वामीला बघितलं सांगितलं, अरे बालका तुझे खाण्यापिण्याचे दिवस आहे, हसण्या खेळण्याचे दिवस आहे, युद्ध करायची वेळ तुझी नाहीये. जा देवलोकाला माझ्या समोर पाठव. तू अजून लहान आहे, तुझ्यासोबत मी काय युद्ध करणार? त्याने सांगितलं, माझ्या वयावर जाऊ नका, माझ्याशी युद्ध करून बघा, माझा अनुभव काय सांगतोय म्हणून. मूर्ती लहान आहे पण युद्ध केल्यावर कळलं की ही कीर्ती काय आहे म्हणून. त्यावेळेस त्याने ललकारलं आणि तारकासुराचं कार्तिक स्वामीचं दोघांचं युद्ध घनघोर असं सुरू झालं. सगळे देव अंतरिक्षामध्ये उभे होते. अनेक बाणाचा वर्षाव तारकासूर करू लागला. सगळे बाण त्याचे छेदन करून फेकू लागले आणि शेवटी हातामध्ये त्रिशूल घेतलं. भगवान शंकराचा जो प्रसाद रूपाने भेटला होता तो त्रिशूल घेतला, अभिमंत्रित केला आणि तो त्रिशूल फेकून त्या ठिकाणी तारकासुराचा वध केला. बोली कार्तिक स्वामी महाराज की जय. सुंदर असा त्या ठिकाणी कार्तिक स्वामीने तारकासुराचा वध केला. सगळे देव लोक त्या ठिकाणी आनंदामध्ये झाले आलेत आणि सगळ्यांनी कार्तिक स्वामीचं पुन्हा पूजन केलं आणि सांगितलं, बाबा आजपासून सगळ्या देव लोकांचा सेनापती हाच तुमचा बालक राहील. आणि अखंड पद त्या ठिकाणी कार्तिक स्वामीला भेटला. असा गुणवान मुलगा माझ्या बाबाला प्राप्त झाला. मुलगा एकच असावा पण चांगला असावा. 100 कौरव काही उपयोगाचे नाही. एक असावा पण ध्रुव बाळासारखा असावा. एक असावा पण प्रल्हादासारखा असावा. वरम मेको गुणी पुत्र नच मूर्ख शतान्नपी एकच चंद्र तमो हंती नच तारा गणोपीच. रात्रीच्या वेळेला हजारो चांदण्या आकाशामध्ये उदित होत्या पण जगातला अंधार नष्ट करू शकत नाही. पण एकच चंद्र अंतरिक्षामध्ये उदित होतो आणि संपूर्ण जगाला प्रकाशित करत असतो. म्हणून 4-5 मुलं जन्माला घालण्यापेक्षा एकच घालावा पण ध्रुव बाळासारखा घालावा तर त्या ठिकाणी आपली कीर्ती त्याच्या रूपाने वाढत असते. असा सुंदर मुलगा माझ्या भगवान शंकराला प्राप्त झाला आणि माता पार्वती त्या ठिकाणी नित्य महादेवाची सेवा करू लागली. कार्तिक स्वामीला असं वाटलं आपण काही तप करावं म्हणून कार्तिक स्वामीने सुंदर असं ओम नमः शिवाय हा मंत्र बाबांकडून घेतला आणि सुंदर क्रोच पर्वतावर जाऊन सुंदर असणार त्या ठिकाणी भजनामध्ये दंग झाले. माता पार्वतीची नित्य सेवा महादेवाची करत होती. परम पतिव्रता माता पार्वती आहे.
नित्य उठल्यावर भगवान शंकराची पाद्यपूजा करायची, संध्याकाळच्या वेळेला पाद्यपूजा करायची, 2 वेळेला नमस्कार भगवान शंकराला करायच्या. त्याला म्हणते पतिव्रता. काय म्हणते? पतिव्रता. मला तुम्ही सांगा, इथे एवढ्या महिला मंडळी बसल्या, गेल्या 4 वर्षापासून आपण शिवपुराण ऐकतो. कोण कोण सकाळी स्नान झाल्यावर, देवपूजा झाल्यावर, जप झाल्यावर आपापल्या पतीचं दर्शन घेते, त्यावर हात करा. एक दिवस नाही, सोमवारी नाही, गुरुवार नाही, रोज 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 टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. तुम्ही उद्यापासून सुरू करणार आहेत का? उद्यापासून? बरं बरं बरं. पतिव्रतेमध्ये एवढी ताकद असते, आणि तिच्यामध्ये ती ताकद कशाने येत असते, तर ती ताकद येत असते पतीची सेवा केल्याने. हे तू कमने पती